हॅलो स्टुडंट्स, सिंपल लिफ्टिंग मशीनच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम वाचूया पहिल्यांदा आणि गिवन काय काय दिलंय ते पहिल्यांदा लिहूया. गिवन ए रॅम्प हॅड ए हाईट ऑफ 0.6 मीटर. रॅम्पची हाईट किती आहे? 0.6 मीटर. सो हाईट एच म्हणूया आपण 0.6 मीटर. इन अ लेंथ ऑफ 6 मीटर आणि लेंथ दिलेली आहे रॅम्पची 6 मीटर. What effort parallel to the ramp is required to lift a load of 3 kN? लोड दिलेला आहे W is equal to 3 kN म्हणजेच न्यूटनमध्ये 3000 न्यूटन. फ्रॉम द बॉटम इफ द इफिशियन्सी इज 40%. इफिशियन्सी दिली 40%. ओके, आता काढायला काय विचारलंय बघा. रॅम्प म्हणजे काय? इनक्लाइन प्लेन आहे. इनक्लाइन प्लेन टू फाइंड बघा. इनक्लाइंड प्लेन आहे आणि त्या इनक्लाइन प्लेनवर बॉटम पासून वर जर लोड आपल्याला 3 kN लोड बॉटम पासून वर न्यायचा आहे रॅम्पवर, तर त्यासाठी रॅम्पला पॅरलल किती एफर्ट लागेल तो फाइंड करायला आपल्याला विचारलाय. म्हणजे टू फाइंड काय करायचं आहे? एफर्ट. व्हॉट एफर्ट पॅरलल टू द रॅम्प इज रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 3 kN फ्रॉम द बॉटम इफ द इफिशियन्सी इज 40%. आता यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल आपल्याला? तर P म्हणजे एफर्ट कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असते? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. W डिवायडेड बाय P. यातून P काढायचं. आता W दिले का? दिले. MA दिले का? नाही. मग MA आधी काढावं लागेल, त्यासाठी इफिशियन्सी दिली. मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला इटा इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100. सो MA दिलं नाही ते आपल्याला काढायचं आहे. ते निघाले की मग इथं टाकणार आपण, त्यातनं P काढणार आहे. मग MA आपल्याला काढायचं आहे. यातून इफिशियन्सी दिली. VR दिले का? नाही. मग VR काय असते? व्हेलॉसिटी रेशो फॉर इनक्लाइन प्लेन आहे. रॅम्प म्हणजे इनक्लाइन प्लेन. तर इनक्लाइन प्लेनसाठी VR इज इक्वल टू काय असतं? L डिवायडेड बाय H. ओके, L डिवायडेड बाय H किंवा 1/sin थिटा. पण थिटा इथं दिलेलं नाही, त्यामुळं L/H हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरणार आपण. सो L आणि H दोन्ही दिले. VR निघेल ते इथं टाकलं की MA निघेल, ते इथं टाकलं की P निघेल. पहिल्यांदा VR काढूया. व्हेलॉसिटी रेशो फॉर इनक्लाइन प्लेन. सोल्युशन. सो पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे? व्हेलॉसिटी रेशो फाइंड करायचं आहे. VR इज इक्वल टू L डिवायडेड बाय H. L किती दिलंय आपल्याला? 6 मीटर. 6 डिवायडेड बाय H किती दिलंय? 0.6. सो 6 डिवायडेड बाय 0.6. तुमच्या कॅल्शीमध्ये हे पुट करा. 6 डिवायडेड बाय 0.6 10. व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 10. ओके, आता व्हेलॉसिटी रेशो निघाला ते इफिशियन्सीमध्ये पुट करूया, म्हणजे MA निघेल. सो इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे MA डिवायडेड बाय इटा इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100. सो इटा दिले 40% इज इक्वल टू MA आपल्याला फाइंड करायचं आहे आणि VR आत्ता आपण फाइंड केलं 10 आणि इंटू 100. सो 10 भाग जातोय, 10 राहतं इकडं, 10 इकडं डिवाइड करा. सो MA इज इक्वल टू काय येईल? 40 डिवायडेड बाय 10. 40 डिवायडेड बाय 10 म्हणजे MA किती येणार? 4 येणार. ओके, MA ची व्हॅल्यू आली 4. VR आले 10. आता MA निघालं की आपण इथं टाकायचं म्हणजे P निघेल. सो MA इज इक्वल टू काय असते? लोड डिवायडेड बाय एफर्ट. सो आपल्याला पाहिजे एफर्ट. सो एफर्ट इकडे घेऊ आणि MA तिकडे डिवाइड होईल. सो W डिवायडेड बाय MA. सो W किती दिलं आहे आपल्याला? 3000 आणि MA आलं आहे 4. 3000 डिवायडेड बाय 4. हे तुमच्या कॅल्शीमध्ये पुट करा. न्यूटनमध्ये एफर्ट येईल. 3000 डिवायडेड बाय 4. 750 न्यूटन. ओके, असा सिंपल प्रॉब्लेम होता. याच्या आधीसुद्धा आपण भरपूर प्रॉब्लेम सॉल्व केले त्या टाईपचे. फक्त व्हेलॉसिटी रेशो इथं इन्क्लाइन प्लेन स्पेशल म्हटले रॅम्प, त्यामुळं त्याच्यानुसार मग व्हेलॉसिटी रेशो फाइंड करायचा आणि मग पुढं काय आपल्या आहे त्या पद्धतीनं आहे ते फॉर्म्युले यूज करून सोल्युशन काढायचं. थँक्यू.